हा नाचा आमचा पराभव करणार। हा? बरोबर आहे। नरेंद्र मोदीने हा महाराष्ट्र एवढा भिकारी केलेला आहे आणि त्या मोदीचे आपण पाय चाटताय। दिल्लीचे बूट चाटू नका, फडणवीसची पालखी वाहू नका या महाराष्ट्राच्या दुश्मनांची। आम्हाला ईडी अटक करून घेऊन गेली म्हणून आम्ही गांडूसारखे वागलो नाही। तुम्ही गांडूगिरी केली, आम्ही केली नाही। हे देश पाहतोय, महाराष्ट्र पाहतो। खुमखुमी काय जात नाही काही लोकांची। सुनील राऊतांना किंवा आम्हाला, विशेषतः आम्हाला त्रास देण्यासाठी ते कोण कोण आले? काल परवा गोविंदा येऊन नाचून गेला, हा नाचा आमचा पराभव करणार। हा, गोविंदा। त्यानंतर मुख्यमंत्री येऊन जाऊन आहेतच इथे। आणि कोण आलं होतं? पोपट, सुपारीबाज। सन्माननीय राज ठाकरे येऊन गेले असं कळलं मला। 2 वेळा आले इथे। मी म्हणतो कशा करता आले ते इथे? 2दा आले, 2दा। म्हणजे फडणवीसच्या आदेशाने आले, देवेंद्र फडणवीसच्या। येऊ द्या ना, लोकशाही आहे। लोकशाहीमध्ये निवडणुका होत असतात, एकमेकाच्या विरुद्ध उमेदवार आपण उभे करतो। पण इथे आले आणि महाराष्ट्रामध्ये अनेक विषय असताना बोलले कोणावर? तर राऊतांवर। सुनीलवर पण नाही, माझ्यावरच। माझा काय संबंध आहे? पण स्वप्नात दिसतो मी त्यांना। नरेंद्र मोदीला स्वप्नात संजय राऊत दिसतात, अमित शहाला स्वप्नात संजय राऊत दिसतात, राज ठाकरेंना देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे यांना माझ्या नावानं झोप लागत नाही। ही निष्ठावंतांची ताकद आहे। राज ठाकरे असं म्हणाले इथे एक भिकारडा संपादक राहतो म्हणे। बरोबर आहे। नरेंद्र मोदीने हा महाराष्ट्र एवढा भिकारी केलेला आहे आणि त्या मोदीचे आपण पाय चाटताय। बाळासाहेब ठाकरेंनी नेमलेल्या संपादकाला तुम्ही भिकारडा म्हणता, हे तुमचं प्रेम बाळासाहेब ठाकरेंवर। बरं, ज्या सामनानं या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाच्या अस्मितेची लढाई 35-40 वर्ष मी लढत राहिलो, तर तुमची जी पोटदुखी आहे ती मळमळ इथे तुम्ही बाहेर काढली। त्यांचं असं म्हणणं आहे मी ठाकरे आहे, मग आम्ही राऊत आहोत। ते सुद्धा बाळासाहेब ठाकरेंनी घडवलेलेच आहोत आम्ही। ठाकरे आहात तर ठाकऱ्यांसारखे वागा। आपण ठाकरे आहात तर ठाकऱ्यांसारखे वागा। दिल्लीचे बूट चाटू नका, फडणवीसची पालखी वाहू नका या महाराष्ट्राच्या दुश्मनांची, अशी आपल्याला माझी नम्र विनंती आहे। परवा दुसऱ्या सभेमध्ये त्यांनी माझ्यासाठी खुर्ची ठेवली रिकामी, माझ्यासाठी खुर्ची। मला कारणच कळलं नाही। राज ठाकरेच्या सभेत माझ्यासाठी खुर्ची ठेवली समोर, सन्माननीय संजय राऊत वगैरे वगैरे। मी म्हटलं आता आपली सभा आहे, आपण त्यांच्यासाठी खाट ठेवूया, कारण 23 तारखेला आपण खाट टाकणारच आहोत। तुमची खुर्ची आमच्यासाठी, आमची खाट तुमच्यासाठी, खटाखट। काय अरे, आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे कडवट निष्ठावंत शिवसैनिक आहोत। आम्ही आमच्या निष्ठा विकल्या नाहीत कधी, आम्ही आमचं इमान विकलं नाही कधी। आम्हाला ईडी अटक करून घेऊन गेली म्हणून आम्ही गांडूसारखे वागलो नाही। आमच्यावरही दबाव आले, पक्ष सोडा, उद्धव ठाकरेंना सोडा। आम्ही जाताना, ईडी घेऊन जाताना ज्या रुबाबात गेलो त्याच रुबाबातून बाहेर आलो आम्ही। हा भगवा असा कडकवत आलो आम्ही, असा आणि गेलो असा असा। तुम्हाला ईडीने एकदा बोलवलं, 2 वर्ष कोमात गेलात।
आणि आता भारतीय जनता पक्षाशी काय करताय? हे आपण ठाकरे आहात म्हणताय ना, म्हणून तुम्हाला मी हे नम्रपणे सांगू इच्छितो. उद्धव ठाकरेंनी संघर्ष सुरू केला ना. ज्या हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना नरेंद्र मोदी आणि अमित शहा या दोन व्यापाऱ्यांनी तोडली, फोडली, विकत घेतली, त्यांच्याविषयी जर राज ठाकरेंना ममत्व असेल, प्रेम असेल, तर आपण महाराष्ट्राच्या दुश्मनांशी दलाली करताय. जो महाराष्ट्र विकायला काढलेला आहे गौतम अडाणीला, राज ठाकरे मुंबईतल्या गौतम अडाणीवर बोलत नाहीत. ज्या पद्धतीनं मुंबई विकायला काढली आहे, मराठी माणसाला देशोधडीला लावण्याचं सुपाऱ्या घेतल्या, त्याच्यावर राज ठाकरे बोलत नाहीत. मराठी माणसाला, तरुणाला बेरोजगार केलं जात आहे, आमच्या नोकऱ्या गुजरातला पळवल्या जात आहेत, त्याच्यावर बोलत नाही. पण काय म्हणतायत? देवेंद्र फडणवीस या राज्याचा मुख्यमंत्री झाला पाहिजे. देवेंद्र फडणवीस, ज्या देवेंद्र फडणवीसनं बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला, तो फडणवीस मुख्यमंत्री झाला पाहिजे असं जर राज ठाकरे म्हणत असतील तर मला तुमची लाज वाटते. आपण ठाकरे आहात ना, आणि ज्यांनी बाळासाहेबांची शिवसेना फोडली आणि त्याचं फार कौतुक आहे त्याला, अशा फडणवीसची आपण ज्या पद्धतीनं ही लाचारी पत्करताय, हे ठाकरेंचं काम नाही. मग आम्ही राऊत बरे, लढेंगे, जितेंगे, संघर्ष करेंगे आणि बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेसाठी छातीचा कोट करून तुरुंगाची, कायद्याची कसली पर्वा न करता सगळे लढत आहोत. आम्हाला त्रास होत नाही, आम्हाला होतो. आमचं घर जप्त केलं, मी ज्या घरात राहतो ते काय संबंध नाही, तेवढंच प्रॉपर्टी आमची आहे, बाकी काय आहे. पण जाऊ दे, झक मारत गेली प्रॉपर्टी. बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला एवढं दिलेलं आहे, अजून काय द्यायचं आहे? शिवसेना या 4 अक्षरांनी, जी 4 अक्षर आमच्या पाठीशी आहेत, शिवसेना, माझ्यासारखा एका सामान्य माणसाला 4 वेळा खासदार केलं, 4 वेळा खासदार केलं. दिल्लीमध्ये अभिमानाने जातो, लोक म्हणतात बाळासाहेब ठाकरे का टायगर आहे, वाघ आहे. त्याच्यापेक्षा आम्हाला काय ओळख पाहिजे आणि काय संपत्ती पाहिजे? हीच आमची संपत्ती आहे, हीच आमची प्रॉपर्टी आहे. की लोक आजही आम्हाला बाळासाहेब ठाकरेंच्या नावानं ओळखतात. हा बाळासाहेब ठाकरेंचा निष्ठावंत शिवसैनिक आहे, आमच्यावरती गद्दारीचा आणि बेईमानीचा शिक्का नाही. आणि तुम्ही आम्हाला शिव्या घालण्यासाठी येतात. तुमच्या शिव्या हे आमच्यासाठी शौर्य आहे, पदक आहे. तुम्ही गांडूगिरी केली, आम्ही केली नाही, हे देश पाहतोय, महाराष्ट्र पाहतोय. तर मीही सांगतो, बाळासाहेब ठाकरेंची जी भाषा आहे ना, ती माझ्या इतकी कोणी आत्मसात केली नाही. माझं अख्खं आयुष्य त्यांच्याबरोबर गेलं. माझ्या इतका जवळचा सहवास बाळासाहेबांचा कोणालाच लाभला नाही, आणि मी त्याबद्दल भाग्यवान समजतो. आणि म्हणून आमच्या रक्तामध्ये आहे, महाराष्ट्रावर, मराठी माणसावर जेव्हा जेव्हा अन्याय, अत्याचार होताना दिसेल, तेव्हा आम्हाला स्वस्थ बसता येणार नाही.